आणि झेडपीच्या कॉर्नर सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धवळकाका, आदरणीय रानवत्या, आदरणीय व्यासपीठ, संपूर्ण व्यासपीठ व समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, या क्षणाला मला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या मनात काय चाललंय, यावेळेस काय अडचणी आहेत, काय गोष्टी ज्या आतापर्यंत निघाल्या नाहीत किंवा काय काय गोष्टी आहेत त्या निघालेल्या आहेत. पण आज एक गोष्ट अशी झालेली आहे की आपला आज एक ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीला निधी जो असतो तो कधी कधी त्याची कमतरता ही आपल्याला सगळ्यांना भासू शकते. पण त्यातल्या त्यात आपण गेल्या 5 वर्षात 6 कोटीच्या वरती, बरोबर, 3 कोटीच्या वरती आपण निधी आणलाय. हे वरती सगळे अधिकारी असून आपण 3 कोटीचा निधी आतापर्यंत आपण संग्रामनगरला आणू शकलो आहे ग्रामपंचायतमध्ये. आणि आता आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आपण 50 कोटीपेक्षा अधिक जास्त पाण्याची निधी मंजूर करून आणलेला आहे, पाण्याचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि तुम्हाला खूप सारे आत्ताच्या क्षणात, काही क्षणात तुम्हाला भूलथापा मानल्या जातील, सांगितलं जाईल की आम्ही हे करू तुमच्यासाठी, ते करू, हे आणू तुमच्यासाठी गोष्टी. पण आपल्या हातात आहे की आपण सत्याच्या मागे जायचं आहे का काय बाटलीवाले येऊन तुम्हाला सगळ्यांना बाटली टाकायचा प्रयत्न करत आहेत पूर्ण संग्रामनगरला. आणि ते आम्हाला माहिती आहे की 10 वर्ष 15 वर्ष झालं काढले त्यांच्यासोबत. बाटली किती भरलेली आहे का संपलेली आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या कोणीच भूलथापांना बळी पडू नका. आणि मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की पुढच्या 5 वर्षात आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करणार, जेवढं होईल तेवढा निधी आणायचा प्रयत्न करणार. आणि आपण आता पण आणलेलाच आहे. गेल्या झालं आता 5 महिने झालं, 3-4 महिन्यात आपण 30 लाखापेक्षा जास्तीत निधी आणून घेतलेला आहे. आणि इथून पुढेही सुद्धा झेडपी झाल्यानंतर जेव्हा एक बॉडी बसेल वरती, जसं अधिकाऱ्यांपासून एक बॉडी बसल्या जाईल, तेव्हा तिथून पुढे जो निधी येईल तो एक वेगळाच निधी असणार आहे. वरती यायला भांडणारा आपला माणूस वरती असणार आहे आणि आपल्यासाठी भांडणारे 2 आपले उमेदवार इथं बसलेले आहेत आपल्या निधीसाठी. आणि मला विश्वास आहे की आपले दोन्ही उमेदवार आपल्या संग्रामनगरसाठी भरघोस असा निधी आपल्यासाठी आणून देतील. आणि त्याच्यासाठी आपण जेवढं पाठपुरावा करता येईल, जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढं आपण करू. आणि पुढच्या 5 वर्षात ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत, हे बोलायचा वेळ आम्ही येऊ देणार नाही. आणि तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला वाचू देणार नाही. आता मला माहिती आहे अजून बोलणारे आपल्यासाठी आहेत, मी जास्ती काय बोलणार नाही. पण एवढंच आहे की तुमचा विश्वास या इलेक्शनसाठी खूप महत्वाचा आहे. तुमचा विश्वास जसा आधीपासून आपल्यावरती आहे, सर्व मोहिते पाटील परिवारावरती आहे, तसाच तुमचा विश्वास आमच्यावरती या इलेक्शनसाठी अजून असावा. आणि आपण 5 वर्षांनंतर जर मला ही बोलायची, जर मला बोलायला लागलं, ही गोष्ट जर मला माईकवर येऊन परत 5 वर्षांनी बोलायला लागली, तर मी तुमच्या पुढे मत मागायला परत येणार नाही. तेवढा विश्वास आमच्या सगळ्यांमध्ये आहे. फक्त आम्हाला गरज आहे तर तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या सहकार्याची. तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आणि विश्वास असाच आमच्या सोबत राहू द्या. आणि मला माहिती आहे तुमचा, आणि मला माहिती असल्यापेक्षा मला खात्री आहे की तुमचा विश्वास आमच्यावर तसाच आहे अजून सुद्धा. आणि मी एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर शिवसेना युवा नेते आदरणीय स्वप्नील भैया वाघमारे हे आपणासमोर विचार व्यक्त करतील. महाराष्ट्राचे कुलस्वामी आहेत तुळजाभवानी, महाराष्ट्राचे जनतेचे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुत्वाचे कुंडल हिंदुत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना स्मरून, सर्व थोर महान विभूतींना अभिवादन करून, या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उपस्थित आदरणीय धवलदादा
नवनिर्वाचित ग्राम नगर परिषदेचे आपले नगरसेवक आदरणीय सयाजीराजे रामदिदी, या ठिकाणी उपस्थित नामदेवांना अण्णासाहेब, उपस्थित उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार आपले नारनवड, त्याचप्रमाणे गिरमिताई, उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ सर्व पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित आपण सर्वजण यांना माझा जय महाराष्ट्र. निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अत्यंत कमी आणि थोड्या वेळेमध्ये या निवडणुकीचं स्वरूप आपल्या समोर आलं असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही होऊ नये असं एक दुःखद घटना या ठिकाणी अजितदादांची झाली. खरोखर महाराष्ट्राचा एक तळमळीचा नेता आणि जनतेशी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाशी नाळ असणारा प्रत्येक जण या ठिकाणी त्यापासून त्यांच्या त्या दुःखामध्ये अक्षरशः स्वतःचं सर्वस्व गहाळ झाले अशा पद्धतीचं वातावरण झाले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके दिवस गेले जवळपास 2021-22 पासून जे काही घडतंय हे सर्व दूर आहे, सर्वांना माहीत आहे. परंतु हे सर्व चालत असताना कशा पद्धतीनं राजकारणाचा स्तर हा विकोपाला गेलाय, कशा पद्धतीनं राजकारणामध्ये जे काही इच्छुक असणारे तरुण या राजकारणापासून अक्षरशः लांब पडायला लागले, नकोसं झाले. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, माळशिरस तालुक्यात असेल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व पक्ष एकत्रित येऊन म्हणजे सर्व जे काही पणाला लावून आज पूर्ण भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जो काही त्या भाजपने धुडगूस घातलाय आणि त्यांचं हे आदरणीय आपले खासदार साहेबांनी पण अनेक वेळा सांगितलं, धैर्यशील भाई यांनी, की कशा पद्धतीनं हे भाजप प्रत्येकाचा वापर करून घेते, घराघरामध्ये भांडणं लावते, धर्माधर्मामध्ये भांडणं लावते, माणसामध्ये माणूस राहू नाही. आणि अशा पद्धतीमध्ये कुठंतरी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे या माळशिरस तालुक्यामध्ये सर्व पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी 9 जिल्हा परिषदेमध्ये एक जागा अजितदादांना दिली गेली, एक जिल्हा परिषद गट अजितदादांना दिला गेला आणि दुसरी जागा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना दिली गेली. आणि भाजपच्या विरोधात हे सर्व आपण सर्वजण एकत्र आलो हे सगळ्यांना माहीत आहे. पण हे कशासाठी? माळशिरस तालुक्यात ज्या पद्धतीनं आजपर्यंत स्वर्गीय मोहिते पाटील म्हणजे सहकार मनुष्य असतील, आदरणीय मोठे दादा असतील, विजय दादा असतील, असे सर्वजण जे काही राजकारणामध्ये आपल्यावरती संस्कार घातले त्या संस्काराला आदरणीय प्रतापसिंहजी मोहिते पाटील असतील म्हणजे अगदी सर्वजण जे काही राजकारणाचा स्तर या ठिकाणी खालावला गेला आहे हे संस्कार कधी आपल्या माळशिरस तालुक्यावरती नव्हते. परंतु आपण पाहतो ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी आणि अमानुष पद्धतीचं या ठिकाणी प्रचार केला जातो, याला कुठेतरी पायगंडा घातला पाहिजे, त्यांच्या त्या भाजपच्या वृत्तीला कुठेतरी थांबवलं पाहिजे. यासाठी म्हणून या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र झाले. आज अनेक प्रश्न आहेत. जो उमेदवार आज या ठिकाणी पंचायत समितीला आहेत, काही दिवसापूर्वी त्यांच्यासोबत आम्ही त्यांना घरात घेऊन त्यांच्यासोबत आम्ही प्रचार केला, त्यांना सरपंच म्हणून आम्ही त्याच्याने निवडून दिलं. आणि आज तेच घराघरामध्ये वेगळं करून कुठेतरी विरोधात उभा राहून आज या ठिकाणी मतं मागतायत, फिरतायत. म्हणजे घरामध्ये घर राहिले, माणसामध्ये माणूस राहिलेला नाही, अशा पद्धतीचे हे सर्व चालू आहे. हे आपल्याला माहित आहे. संग्रामनगरमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला माहित आहे. म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये ज्यावेळी माझी पत्नी या ठिकाणी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या, त्यावेळी अगदी खांद्याला खांदा लावून आम्हाला विश्वासाचा हात देऊन, जरी आम्ही विरोधकात त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती शिवसेनेचे सदस्य होतो,
तरी सुद्धा आदरणीय आमचे अर्जुन दादा यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं. आपल्याला आठवत असेल, आपण कधी माळशिरसला गेलो असेल तर डाव्या साईडला मोठा आपला वडा दिसतो. म्हणजे निवडून आलो आम्ही मेरठ मधून, परंतु त्यांच्या सहकार्याने आम्हाला ते गाव त्यांनी दत्तक दिलं. एवढं मोठं काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी तन मन धनानं आदरणीय अर्जुन दादा असतील, मोठे दादा असतील, म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्हाला त्या ठिकाणी गावाची वर्गणी गोळा करून आम्ही त्या ठिकाणी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं काम करू शकतो. एक नाही अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आताची जी वेळ आलेली आहे, बाबा खासदारकीला आपण दाखवून दिलं. तिकडं सोलापूरला जाऊन सासपुते पडले, माळशिरस तालुक्यामध्ये त्यांना धूळ दाखवली. आपण या ठिकाणी अकलूजच्या नगर परिषदेमध्ये आपण त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केले. पण आता प्रत्येक तालुक्याची जबाबदारी आहे, प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक तरुणाची, प्रत्येक मतदाराची, प्रत्येक तालुक्यात राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की अशा प्रकारचं जी काही आज भाजपचं षडयंत्र चालू आहे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आज अनेक ठिकाणी मी पाहतोय की पैशाचं प्रलोभन दाखवलं जात आहे, दमदाट केलं जात. बागेवाडीच्या ठिकाणी तर अक्षरशः जो कार्यकर्ता फिरतोय त्याला दम दिला जातोय की तुम्ही कसा फिरतोय बघू, तू कसा करतोय बघू, तुझं हे करू, तुझं ते करू. म्हणजे या पद्धतीचं राजकारण कुणी करावं आणि कशासाठी करावं हे सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शेवटी कसं आहे, लोकशाही आहे. लोकशाही पद्धतीने जे मतं मागतात त्याला मतं मागू दिली पाहिजेत. परंतु अशा पद्धतीने जर कार्यकर्त्यांना जर तुम्ही टॉर्चर करणार असाल, पर्सनली घेणार असाल, तर लक्षात ठेवा ह्याच मातीमध्ये तुम्हाला लोक माती तुमची केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, बोलणारी व्यक्ती भरपूर आहेत. परंतु आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणी अगदी मन, जिद्द आणि आपले विचार अजितदादा पाठीमाग काय ठेवून गेलेत. आज लाडकी बहीण योजना ही संकल्पना अजितदादांनी दिली आहे. माझ्या पाठीमागे बोलले असतील किंवा बोलतील, संकल्पना अजितदादांनी दिलेली आहे. आज लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदे होते, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. परंतु या लाडकी बहिणीचं पायोनियर कोण असेल ते आदरणीय अजितदादा आहेत. या लाडक्या बहिणी योजनेला जी काय आज लाडक्या बहिणीला महिन्याला पैसे जमा होतात याचं श्रेय 100% हे अजितदादांना आहे. आज आपल्याला माहित असेल, टीव्हीवरती पाहतो की मागणी होती की अजितदादांची लाडकी बहीण योजना त्याला नाव द्यावं. म्हणजे त्या अजितदादांनी पाठीमागे आपल्याला आपल्या बहिणीसाठी, आपल्या लाडक्या बहिणीसाठी काय जर दिलं असेल तर लाडकी बहीण योजना दिलंय. भाजपने याचं श्रेय घेऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरा विषय असा, आज अजितदादांच्या जाण्यानं सगळ्यांना दुःख आहे. परंतु अजितदादांनी मला माहित नाही का, पण धैर्यशील यांना काय विचार सुचले असतील मला माहित नाही का, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपची ज्या ठिकाणी युती झाली त्या युतीमध्ये आज घड्याळाला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवली जाते. आज अजितदादांच्या विचाराचा घड्याळ घेऊन या ठिकाणी अजितदादांचा एक आपला आज त्याच अजितदादांचं घड्याळ आणि त्यांना मत देण्याची संधी, त्यांना आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी आपल्याला या ठिकाणी येते. म्हणून आपल्याला संग्रामनगर जिल्हा परिषदे गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, मेरठ पंचायत समिती गटातले असतील, तिथेही घड्याळ आहे. संग्रामनगर जिल्हा परिषदेला पण घड्याळ आहे आणि पंचायत समिती आपल्या संग्रामनगरला सुद्धा घड्याळ आहे. त्या घड्याळाचं चिन्ह या ठिकाणी आपण त्यांना भरघोस मतांनी मतदान करून या ठिकाणी अजितदादांचं राहिलेलं अपुरं काम आपल्याला किमान ह्या 5 वर्षात तरी पुढे न्यायचं, यासाठी सर्वांनी जीव तोडून काम करायचंय. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, पण येणारे 2 दिवस हे डोळ्यात तेल घालून राहा. कारण हे भाजप कधी कुठली गोष्ट करेल आणि काय करेल सांगता येत नाही. जास्तीत जास्त मतदान आपल्या ठिकाणी करायचंय आणि 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुलाब या ठिकाणी त्यांना व्हायचं आहे. एवढंच इथं बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या नेत्या आदरणीय सुरपाराणी जयश्री मोहित पाटील उर्फ दिदी साहेब आपले विचार व्यक्त करतील.
सर्वप्रथम कैलासवासी अजितदादा पवार यांना मी अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आज आपण तिथे सोलापूर जिल्हा परिषद व माळशिरस पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक 2026 साठी उपस्थित आहे. मंचकावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके सन्मान्य धवलदादा, सन्मान्य वाघमारे साहेब, सन्मान्य स्वप्नील भैया, अकलूज नगर परिषदचे नगरसेवक सन्मान्य सयाजीराजे, मंचकावर उपस्थित असलेले आपले उमेदवार सन्मान्य नारनवर साहेब, म्हणजे त्यांच्या वहिनी उभ्या आहेत, पण त्यांच्या पायावरून गाडी गेल्यामुळे ते प्रचाराला येऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये इथे उपस्थित असलेले सन्मान्य दीपक मामा, इथे उपस्थित असलेले मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मतदार बंधू आणि भगिनींनो, आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्ष इथे उपस्थित असलेले आठवले गट, म्हणजे आपण सर्वजण एकत्र येऊन आताची स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आता सर्व पक्षांची नावं घेतली तर ह्याच्यामध्ये सगळा अर्थ लपलेला आहे. जास्त स्पष्टीकरण देणं मला उचित वाटत नाही. आणि मागच्या काही दिवसांपासून, काही महिने म्हणायला हरकत नाही, वर्ष दीड वर्ष झालं, आपण ज्या पद्धतीने टीव्ही चॅनल्सवर बातम्या पाहतो, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक सामान्य नागरिक कुठंतरी मनामध्ये अस्वस्थ झालेला दिसतो. 2017 मध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकी झाल्या आणि आज आहे जवळपास 2024, म्हणजे तब्बल 7 ते 8 वर्षानंतर नागरिकांना त्यांच्या तालुकास्तरीय असू दे, जिल्हास्तरीयच्या ज्या काही समस्या आहेत हे मांडण्यासाठी उमेदवार निवडून देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ही संधी फार मौल्यवान आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कुणी काही बोलतं, काही सांगतं, पण आपल्याला नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय शाश्वत आपली कामं करणारे, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारं नेतृत्व आपल्याला निवडून पुढे द्यायचं आहे. आज जर आपण पाहिलं डीपीडीसीची मीटिंग, म्हणजे आता साध्या सोप्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे तुमची तालुका आणि जिल्हास्तरीयवरची कामं मंजूर करणारी जी काही कमिटी आहे त्याची सुद्धा मीटिंग किती रेग्युलर होतात किंवा कुठं कामं काटछाट केली जातात, ह्याला सामान्य जनता विविध नाही. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे. म्हणजे असे कितीतरी कामं आपण पुढं पाठवलेली आहेत, पण जाणून बुजून कुठंतरी प्रलंबित केली गेलेली आहे. कोविडच्या काळानंतर जर आपण पाहिलं तर ही जे सर्व कामं आहेत ही शासकीय यंत्रणेच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे नक्की काय जिल्हास्तरीयवर चाललंय, तालुकास्तरीयवर चाललंय, फारसं आपला प्रतिनिधित्व करणारा माणूस समोर नाही. त्यामुळे येत्या 7 तारखेला आज आपण पाहिलं संग्रामनगरमध्ये काम करण्यासारखं खूप आहे. निधी अभावे आपण कुठेतरी मागं पडतो. त्यामुळं हक्कानी आपल्यासाठी भांडणारा, आपल्यासाठी उभा राहणारा नेतृत्व आपल्याला तिथं पाठवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला खास करून आपल्या सगळ्या ग्रामस्थांना, महिलांना खास करून सांगायचं आहे, येत्या 7 तारखेला एक मशीन असणार आहे.
त्या मशीनमध्ये 2 नावं असणार आहेत. एक जिल्हा परिषदचे नारनवर, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, आणि पंचायत समितीच्या आपल्या गिरणे वहिनी त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. तर हे घड्याळ चिन्हावर दोन्ही वेळेस 2दा बटन दाबायचं आहे आणि आपल्या नेतृत्वाचं हात बळकट करायचे आहेत. असं ह्या निमित्ताने मी तुम्हाला इथं सर्वांना विनंती करते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट याचं नेतृत्व सन्मान्य आपले धवलदादा करत आहेत आपल्या तालुक्यामध्ये. तर येत्या काळामध्ये आपल्याला दादांचे हात बळकट करायचे आहेत. तर येत्या 7 तारखेला कुठलं चिन्ह आणि किती मतं? सकाळपासून काय प्रचार चाललाय मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आपण त्याला बळी पडणार आहे का? नाही. त्यामुळं नक्कीच खऱ्या अर्थाने कैलासवासी अजितदादांना आदरांजली वाहण्याची संधी आपल्याला 7 तारखेला मताच्या रूपातून द्यायची आहे ना? महिलांचा आवाजच येत नाही. स्वयंपाक जेवण करून आलेला दिसताय. द्यायची आहे ना? दोन्ही मतं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला मतदान करून आपल्याला कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे. त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना इथं विनंती करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आदरणीय डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील आपले विचार व्यक्त करतात. जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचं सगळ्या चिन्ह घेऊन सौ नारनवर वहिनी आणि पंचायत समितीसाठी सौ गिरणे वहिनी या घड्याळ चिन्हावरती आपल्या या संग्रामनगर गट आणि गणामध्ये इलेक्शनसाठी उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सन्मान्य स्वरूपदिदी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्मान्य नामदेवजी वाघमारे साहेब, सन्मान्य स्वप्नील भैया वाघमारे, अकलूजचे युवा नेते सन्मान्य जिराजे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य विष्णुपंतजी नागनावर साहेब, अण्णासाहेब शिंदे, सन्मान्य बबनराव शिंदे, पिंटू कदम, माझे सहकारी सन्मान्य सुदर्शन मिसाळ, संग्राम भोसले, आपल्या भागातल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या भागाचं नेतृत्व करणारे माझे सहकारी बापू देवकुळे, आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे लाडके मामा सन्मान्य दीपक मामा कराळे, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी. तर म्हणजे त्या महाराष्ट्राला, त्या पश्चिम महाराष्ट्राचं एक ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे नेतृत्व म्हणून अजितदादांना आपण पाहायचो. काही दिवसापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. तर त्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढत असताना पुरोगामी विचार हा जिवंत राहिला पाहिजे म्हणून ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादांची बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी तुतारी आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह पुढील उभे राहणारे उमेदवार हे एकत्र लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला. या निर्णयामध्ये महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके एकनाथजी शिंदे साहेब आणि कारभाराविरोधामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून तन मन धनाने सर्व मंडळी आज या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
या संग्रामनगर ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, गटरीचे प्रश्न आहेत. आणि आपण पाहतोय की हे संग्रामनगर ग्रामपंचायतमध्ये अनेक दिवसांपासून ज्यांनी सरपंच पद भूषवलं, अनेक रस्ते केल्याचे दावे केले, पण दुर्दैवाने ते झाले नाही. तीच मंडळी आज विरोधामध्ये प्रचारला हातून मदत करताना असं आपल्याला चित्र सध्या संग्रामनगरमध्ये चालू आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की संग्रामनगरच्या जनतेच्या प्रश्नांसाठी मोहनरावजी शेंडगे असतील, बापू देवकडे असतील, यांचा आमचं कार्यकर्त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही कामं झाली पाहिजे, त्या अडचणींना वाचा फुटली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून नेहमी एक लढा देण्याचं काम त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं. आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटतं की अजितदादांचं घड्याळ चिन्ह हे सत्तेमध्ये आहे. श्रीमती सुनीताताई पवारसाहेब हे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे संग्रामनगर गटामध्ये आणि गणामध्ये विकास कामासाठी निधी अपुरा पडणार नाही याची खात्री आज सर्वांना या निमित्ताने मी देऊ इच्छितो. त्यामुळे संग्रामनगरच्या ग्रामपंचायत झेडपी सदस्य आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून आपल्या या संग्रामनगर गटाचा विकास या ठिकाणी आपण करू, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आज या ग्रामपंचायत आणि ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खरं म्हणजे खरंच मोहिते पाटील कोण प्रेमी आहेत हे पाहायला मिळणार. त्यामुळे बंगला आणि गड एक झाल्यामुळे ह्यातून जी आता बाजूला राहतील ती आता भविष्यामध्ये आपल्याबरोबर जे कोण राहतात ते लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याची भूमिका दिली हे तुम्हाला आम्हाला घ्यावं लागणार आहे. आम्हाला सुद्धा या ठिकाणी आवडून सांगतो तुमची जबाबदारी आहे की ह्याच्यातलं कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यावं लागेल. ही वेळ वाटत असेल की पैशावरती जनतेला आपण विकत घेऊ शकतो, त्या पैशाचा माल ही लोकशाही मध्ये उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचे महापुरुष सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ही घटना आपल्याला लिहून दिली आणि या घटनेतनं मताचा जो अधिकार आपल्याला दिला तो ह्या जुनी जे हुकुमशाही, जे पैशाची मस्ती, विकत घ्यायची भाषा जी लोक करतात, अशा लोकांना जागा दाखवण्यासाठीच आंबेडकर साहेबांनी आपल्याला ही घटना दिली, हा मताचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे मत विकण्याचं पाप आपण करू नका. आणि मला खात्री आहे की या संग्रामनगरमध्ये जनता झेडपी आणि पंचायत समितीच्या घड्याळावरचे उमेदवार योगेश मताने असे निवडून देतील ही खात्री आपल्या वतीनं उमेदवारांना मी देतो. आणि आपल्या प्रत्येक आणि अडचणीमध्ये आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू एवढाच विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो. मला या ठिकाणी आवडून सांगायचं की रेवंडे परिवार असेल, कंचे असतील, ही सगळी आपलीच माणसं आहेत. कोणाला दम दिला जातो, कोणाला हे ऑडिओ क्लिप्स आलेत, आम्ही काही तक्रार करणार ते माणसं नाही. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्या डोक्यात कृपया करून घुसू नका. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. लोकशाहीची निवडणुकी हसत खेळत पार पाडलीच गेली पाहिजे. सत्ता, पैसा हे चंचल असतं, ती कधी स्थिर नसतं. स्थिर ठेवायची असेल तर जिंकले की माजायचं नाही, हरले की लाजायचं नाही, तरच ती सत्ता आणि पैसा स्थिर नाही. माझी विरोध जे सध्या विरोधी पक्षाचे काम झालं आहे त्यांना सुद्धा माझं नम्रतेने सांगणं आहे की कोणालाही दम देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण जनता जनार्दन ही लोकशाहीमध्ये मालक असते. मालकाला दम द्यायचं धाडस हे कृपया
जनसेवा करणाऱ्या लोकांनी करू नये एवढी सूचना त्या इलेक्शनच्या निमित्तानं आपल्याला देतो. संग्रामनगर मधल्या सर्व बंधू भगिनींना परत एकदा घड्याळ चिन्हावर उभ्या असलेल्या नामदार वहिनी आणि गिरणी वहिनी त्यांना भरपूर असं मताने आपण निवडून घ्या एवढीच विनंती आहे. त्या निमित्ताने करतो माहिती शब्द संपवतो.